घरात भाजीला नसेल तर काय करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल ना, तर एकदा हा राजस्थानी मलाई प्याज नक्की बनवून बघा. अगदी कमी सामानात तयार होतो आणि चवीचं म्हणाल तर काय विचारायलाच नको. तर नमस्कार मंडळी, डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. अशाच वेगवेगळ्या चटकदार आणि ढाबा स्टाईल भाज्यांच्या रेसिपीज आम्ही तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असतो. तर आमच्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आज आपण राजस्थानची अगदी फेमस असलेली आणि अगदी कमी सामानात तयार होणारी चटपटीत मलाई प्याजची रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता या अगदी मजेदार आणि सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया. तर हा जबरदस्त असा मलाई प्याज बनवण्याकरता सगळ्यात पहिले एका पॅनमध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल अगदी व्यवस्थितपणे गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे आपल्याला घालायचे आहेत. जिरे मोहरी तडतडली की लगेचच आपल्याला 2 कांद्यांची पेस्ट आणि 2 चमचे आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. आता ही कांदे आणि आलं लसणाची पेस्ट आपल्याला 4 ते 5 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर छानपैकी परतून घ्यायची आहे. साधारणतः 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपली कांद्याची पेस्ट अगदी छानपैकी परतल्या गेली आहे आणि त्यामधून तेल देखील सुटायला लागलेलं आहे. तर आता या स्टेजला यामध्ये मी 2 टोमॅटोची पेस्ट घालणार आहे. टोमॅटोची पेस्टसुद्धा आपल्याला 4 ते 5 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर छानपैकी परतून घ्यायची आहे. साधारणपणे 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपली टोमॅटोची पेस्टसुद्धा अगदी छानपैकी परतल्या गेली आहे आणि त्यामधून तेल सुटायला लागलेलं आहे. आता या स्टेजला आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. तर मसाल्यांमध्ये सगळ्यात पहिले 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, त्याबरोबरच अर्धा चमचा धने पावडर, 1 ते 1.5 चमचा मीठ, अर्धा चमचा आमचूर पावडर आणि 1 चमचा कसुरी मेथी आपल्याला घालायची आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये मी अर्धा कप फ्रेश क्रीम घालणार आहे. तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही घरातली साय घातली तरीसुद्धा चालते. तर साय घातल्यानंतर ग्रेव्ही आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची आहे आणि 1 ते 2 मिनिटापर्यंत परतून घ्यायची आहे. 1 ते 2 मिनिटानंतर यामध्ये मी अर्धा कप गरम पाणी घालणार आहे. पाणी घातल्यानंतर ग्रेव्ही पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आहे आणि 1 मिनिटापर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. साधारणतः 1 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपल्या ग्रेव्हीला अगदी छानसा रंग या ठिकाणी आलेला आहे. आता यामध्ये मी 2 कांद्यांच्या छानपैकी पाकळ्या करून घेतलेल्या आहेत, तर त्या ग्रेव्हीमध्ये घालणार आहे. कांद्याच्या स्लायसेस ग्रेव्हीमध्ये व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे आहेत. आता याचं झाकण बंद करून ही ग्रेव्ही आपण 1 ते 2 मिनिटापर्यंत शिजवून घेणार आहोत. 1 ते 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपली जबरदस्त अशी मलाई प्याजची रेसिपी तयार झालेली आहे. आता यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे. तर मंडळी, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अगदी कमी सामानात आणि अगदी झटपट ही ढाबा स्टाईल मलाई प्याजची रेसिपी या ठिकाणी तयार झालेली आहे. तर ही भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता, तसंच राईससोबत सुद्धा याची चव अगदी अप्रतिम लागते. तर आता ही मलाई प्याजची रेसिपी आपण आपल्या स्टाईलने सर्व करूया. तर मंडळी, आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि अगदी हॅपी रहा.